तर भोंदू अशोक खरातची पुन्हा एकदा पोलीस कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली आहे। भोंदू अशोक खरातला 8 तारखेपर्यंत पोलीस कोठडी असेल। खरातला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। भोंदू खरात प्रकरणी कोर्टात युक्तिवाद काय झाला तो आपण बघतोय। पीडितेनं यावेळेस तक्रार केलेली आहे। लग्नाचा आमिष दाखवून आणि मरणाची भीती घालून अत्याचार केल्याचं सरकारी वकील म्हणतायत। तर एसआयटी भोंदू खरातला यावेळेस दुसऱ्या गुन्ह्यामध्ये पुन्हा कोर्टात हजर करणार असल्याचं सांगितलं होतं। पहिल्या गुन्ह्यामध्ये खरातची बुधवारी जेलमध्ये रवानगी करण्यात आली। खरात संबंधित 3 ते 4 डॉक्टरांकडून यावेळेस या सगळ्या डॉक्टरांची एसआयटीकडून चौकशी झाल्याचं सूत्र सांगतायत। महिलांना गर्भपाताच्या गोळ्या देणाऱ्या डॉक्टरांची चौकशी झाल्याची ही सूत्रांची माहिती आहे। नाशिकमधील भोंदूबाबा खरातला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार आहे। भोंदू खरातला पहिल्या गुन्ह्यात बुधवारी जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे। एसआयटी कोर्टामध्ये महत्त्वाचे पुरावे सादर करण्याची शक्यता आहे। भोंदू खरात प्रकरणामध्ये 3 ते 4 डॉक्टरांची चौकशी झाल्याची सूत्रांची माहिती आहे। एसआयटीकडून नाशिकमधल्या बड्या डॉक्टरची चौकशी झाल्याची माहिती आहे। एसआयटीकडून चौकशी झालेल्या डॉक्टरांचा खरात सल्ला घ्यायचा ही सूत्रांची माहिती आहे। गुंगी येणारी औषधं आणि वेदनाशामक गोळ्या महिलांना द्यायचा सूत्रांची माहिती आहे। महिलांना गर्भपाताच्या गोळ्या देणाऱ्या डॉक्टरांची एसआयटीकडून चौकशी झाल्याचं सूत्र सांगतायत। लैंगिक अत्याचार केलेल्या महिलांना खरात ओकस कार्यालयामध्ये गर्भपाताच्या गोळ्या द्यायचा अशी सूत्रांची माहिती आहे। भोंदू खरातच्या प्रकरणात एसआयटीच्या तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे। 3 दिवसात खरातच्या बँक खात्यांची एसआयटीकडून तपासणी करण्यात आली आहे। मोबाईलमधून डेटा जप्त करण्यात आलाय। महत्त्वाचे पुरावे हाती लागलेत। खरातनं 4 वर्षात सुमारे 70 कोटींची प्रॉपर्टी खरेदी केली आहे। नाशिक, पुणे आणि अहिल्यानगरमध्ये मोठी गुंतवणूक आहे। अनेक व्यवहारांमध्ये पार्टनर म्हणून इतरांची नावं आहेत। आणि लैंगिक अपराधाचा आहे। या गुन्ह्यामध्ये आम्ही बाजू मांडलेली आहे आणि त्यावरून आरोपीचा आम्हाला 7 दिवस पोलीस कस्टडी मिळालेली आहे। सर, प्रामुख्याने यामध्ये जे प्रश्न तुम्ही उपस्थित केले युक्तिवादासाठीचे रिमांडची कारणं देण्यात आली, त्यामध्ये काही आर्थिक व्यवहाराच्या दृष्टीने देखील आहे, काही जडीबुटीच्या नावाने देखील आहे आणि विशेषतः गर्भपाताच्या दृष्टीने काही औषध आलेलं आहे। सदर गुन्हा हा संवेदनशील असल्यामुळे मला त्यातले फॅक्ट्स डिस्क्लोज करता येणार नाहीत, परंतु सदर गुन्ह्यामध्ये 7 दिवस आम्ही पोलीस कस्टडी घेतलेली आहे आणि त्याचा सखोल तपास सुरू आहे। सर, अशोक खरात तपासात सहकार्य करत नाही असा देखील मुद्दा मांडला। थँक्यू सर। पीडितेच्या आईच्या मॅडम येतो सर या ना सर 2 मिनिट सर। पीडितेच्या आई वडिलांच्या आधार कार्ड संदर्भात देखील आपण सदर गुन्हा गांभीर्य असल्यामुळे कोर्टाने मला 8 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिली आहे। गांभीर्य असल्यामुळे आम्ही काही बोलू शकत नाही। थँक्यू। तपासात सहकार्य करत नसल्याचे त्याच्याबद्दल काही बोलू शकत नाही। संवेदनशील असल्यामुळे आम्ही काही बोलू शकत नाही। आरोपी मास्टरमाइंड आहे असा तुम्ही युक्तिवाद केला, तपासात सहकार्य करत नाही असं देखील तुम्ही म्हणताय। काय त्याची एकूणच वर्तणूक आहे पोलिसांच्या कस्टडीच्या दरम्यान? सध्या संवेदनशील असल्यामुळे आम्हाला काही डिस्क्लोज करता येणार नाही। थँक्यू व्हेरी मच। भोंदू अशोक खरातच्या पत्नीचा पोलिसांकडून शोध घेतला जातोय। एसआयटी आणि शिर्डी पोलीस फरार कल्पना खरातचा माग घेत आहेत, त्याच्या मागोवारती आहेत। भोंदूच्या पत्नीचं मोबाईल लोकेशन मिळण्यास मोठ्या अडचणी येत असल्याचं सूत्र सांगतायत। शिर्डी पोलीस फरार कल्पना खरातच्या मागावर असल्याचंही कळतंय। सूत्रांकडून ही सगळी माहिती मिळतेय। भोंदू अशोक खरातची पत्नी कल्पना खरात सध्या फरार असून एसआयटीकडून तिचा शोध घेतला जातोय। एसआयटी आणि शिर्डी पोलिसांचं पथक कल्पना खरातच्या मागावर आहे। पुण्यासह राज्यभरात पथकं रवाना झाली आहेत। कल्पना खरातचा मोबाईल नॉट रिचेबल असल्यानं लोकेशन मिळण्यास अडचणी येत असल्याची सूत्रांची माहिती आहे। लवकरच कल्पना खरातला ताब्यात घेऊ असं एसआयटीनं म्हटल्याची एसआयटी सूत्रांची माहिती आहे। कल्पना खरात कुठं लपून बसलीये याची तिच्या मुलाकडे चौकशी करण्यात आली आहे। मुलालाही आईचा ठाव ठिकाणा माहिती नसल्याचं समोर आलंय। मुलाकडे कल्पना खरातची चौकशी केल्यानंतर त्याला सोडून देण्यात आलंय। कल्पना खरात विरोधात शिर्डीतही गुन्हा दाखल करण्यात आलाय।